नमस्कार मित्रांनो, आज आपण कंट्रोल वॉल, इंडस्ट्रियल हायड्रोलिक पॉवर किंवा IHP, इंडस्ट्रियल फ्लुइड पॉवर IFP या सब्जेक्टचं कंट्रोल वॉल नावाचा चॅप्टर बघणार आहोत. कंट्रोल वॉल मध्ये अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन दोन टाईपच्या वॉल आहे, एक सीट टाईप आणि एक स्पूल टाईप. आता ते तुम्हाला मी सांगेन कसं असतं. अकॉर्डिंग टू कंट्रोल पॅरामीटर, प्रेशर कंट्रोल वॉल, प्रेशर जर कमी करायचं असेल तर प्रेशर रिड्युसिंग वॉल, रिलीफ करायचं असेल म्हणजे बायपास करायचं असेल तर रिलीफ वॉल, डायरेक्शन कंट्रोल वॉल, नंतर फ्लो कंट्रोल वॉल आणि चेक कंट्रोल वॉल. डायरेक्शन जर चेंज करायचं असेल तर डायरेक्शन कंट्रोल वॉल, फ्लो कंट्रोल करायचा असेल तर फ्लो कंट्रोल वॉल, आणि नॉन रिटर्न फ्लो जाऊ द्यायचा नसेल तर नॉन रिटर्न वॉल किंवा चेक वॉल. अकॉर्डिंग टू मेथड ऑफ कंट्रोल, डायरेक्ट कंट्रोल म्हणजे डायरेक्ट असतं आणि पायलट म्हणजे हवे असतं. अलग ते पायलटचं दाखवत. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ कंट्रोल वॉल्स. क्लासिफिकेशन ऑफ कंट्रोल वॉल सिलेबसला नाही, पण एक क्लासिफिकेशन घेतलं, डीसीचं आहे. क्लासिफिकेशन ऑफ डायरेक्ट कंट्रोल वॉल आहे. आता बघा, सगळ्यात पहिले सीट वॉल. सीट वॉलचं काम काय? सीट वॉल कन्सिस्ट ऑफ पॉपेट. हे पहा, हे पॉपेट असत. सीट वॉल कन्सिस्ट ऑफ पॉपेट. सीट वॉल कन्सिस्ट ऑफ पॉपेट. हे जे तुम्हाला दिसायला ते पॉपेट आहे. काय पॉपेट? त्याला सीट पण म्हणू शकतो आपण. पॉपेट. सीट वॉल कन्सिस्ट ऑफ पॉपेट विथ सीट्स ऑन द स्पेशली मशीन्ड अँड फिनिश्ड सीट. हे त्याचं सीट म्हणजे याच्यावर ठेवलेलं असतं. कशावर ठेवलेलं असतं? याच्यावर ठेवलेलं असतं, सीटवर. अलग सीटवर स्पेशली मशीन्ड आणि फिनिश्ड सीट. इथून ते इतकं लिहायचं. अलग द पॉपेट इज आयदर बॉल और कोन माउंटेड. एक तर बॉल टाईप असतं किंवा असं कोन टाईप असतं. अलग ठीक आहे, हे पण लिहायचं विथ द हेल्प ऑफ स्प्रिंग. स्प्रिंगच्या मदतीने. अलग आता बघा, द पोझिशन ऑफ पॉपेट फ्रॉम द सीट हेल्प्स टू ऑपरेट द वॉल. हे पण लिहायचं. पोझिशन काय करते? सीट आणि पॉपेटची आपल्याला वॉल ऑपरेट करायला मदत करते. नंतर द सीट वॉल्स आर युज्ड फॉर प्रेशर कंट्रोल, फ्लो कंट्रोल ऑफ कॉम्प्रेस एअर. सरनी ऍप्लिकेशन विचारलेलं आहे. त्या ऍप्लिकेशन ह्या झाल्या. कशासाठी वॉल ते वापरते? ही प्रेशर कंट्रोल आणि फ्लो कंट्रोल ऑफ कॉम्प्रेस एअर. वॉल्स आर फिनिशिंग. आपलं हे नंतर लिहायचं, ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज हे लिहायची गरज नाही. बस. आता होतं कसं बघा मित्रांनो, याची जर वर्किंग विचारली तर काय लिहायचं? विथ द फ्लो ज्या स्टार्ट आहे, फ्लो इकडून इकडे चाललाय. लक्षात, फ्लो इकडून इकडे चाललाय. पण जर हे सीट जर या स्क्रूनी फिट केलं, आपल्याला फ्लो कंट्रोल करायचंय किंवा प्रेशर कंट्रोल करायचंय, त्यावेळेस आपण काय करणार? हे सीट याच्यात टाक म्हणजे फ्लो पूर्णपणे बंद होईल. लक्षात, हे सीट वॉलचं फंक्शन. लक्षात, असंच लिहायचं इंग्लिश मध्ये. टू कंट्रोल द, असं लिहायचं वाटलं असतं, टू सप्लाय पी फ्रॉम ए सीट वॉल ओपन. And when we have to stop the supply, then seat wall is on the seat. लक्षात, म्हणजे आपल्याला प्रेशर रिड्यूस करायचं, कमी करायचं. लक्षात, सिंपल आहे. कळालं? हे झालं सीट वॉल. चॅप्टर खूप छान आहे. 18 मार्काचे 22 ते 26 मार्कापर्यंत परीक्षा लिहिली. अलग कॉम्पॅक्ट ऍडव्हान्टेजेस. कॉम्पॅक्ट इज स्पेस. स्पेस मध्ये छोटा असतो. अलग इझी फॉर ऑपरेशन अँड युझिंग स्प्रिंग. इझिली ऑपरेशन आहे स्प्रिंगमुळे. डिसएडव्हान्टेज काय? वॉल फिनिशिंग डिफिकल्ट. हे डबल डबल लिहायची गरज नाही. एक तर इथं लिहा, तर इथं लिहा. वॉल फिनिशिंग इज डिफिकल्ट अँड कॉस्टलियर. विअर अँड टिअर ऑफ द वॉल एरिया इज नॉट युनिफॉर्म. इथं किती घर्षण होऊ शकतं त्या वॉल एरियाच्या ठिकाणी. लक्षात, हे झालं सीट वॉल. त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग. डायग्राम काढायला 2 मार्क असतात. साधे डायग्राम काढायचे. नंतर नेक्स्ट, स्लाइडिंग स्पूल वॉल. स्लाइडिंग स्पूल वॉल. आता बघा, स्लाइडिंग स्पूल. स्पूल वॉल कन्सिस्ट ऑफ स्लाइडिंग स्पूल लाईक अ स्मॉल पिस्टन. हे पिस्टन सारखं असतं. स्मॉल पिस्टन सारखं. हे जे पिस्टन आहे ना, पिस्टन स्मॉल पिस्टन सारखे स्पूल असते, गोल असते ते. स्लाइडिंग स्मॉल पिस्टन स्लाइडिंग इनसाइड अ फाइनली फिनिश्ड बोर. हे सिलेंडर बना डायरेक्ट. स्लाइड इनसाइड द सिलेंडर. काय लिहायचं? स्लाइड इनसाइड द सिलेंडर इन द वॉल हाऊसिंग. अलग नाव फक्त स्लाइड इन द सिलेंडर लिहिलं तर चालतं. कन्स्ट्रक्शन. इट कन्स्ट्रक्शन इज सिंपल. इट्स कन्स्ट्रक्शन इज सिंपल
अँड पोझिशन ऑफ स्पूल कनेक्ट द और डिस्कनेक्ट द पोर्ट्स ऑफ द वॉल. हे जर स्पूल हल्लं ते कनेक्शन आणि डिस्कनेक्शन होतं. आता कसं बघा, ही कुठं वापरते ऍप्लिकेशन विचारलेलं आहे. ऍप्लिकेशन म्हणजे काय, इट इज युज इन डायरेक्शन कंट्रोल वॉल. कुठं वापरते हे, डीसी वॉल मध्ये स्पूल टाईप, सीट टाईप प्रेशर कंट्रोल आणि फ्लो कंट्रोल मध्ये. अलग. तर बघा इथं काय होतं, डायरेक्शन कंट्रोल वॉल, इट इज युज इन डायरेक्शन कंट्रोल वॉल्स अँड स्पूल इज लोडेड विथ द हेल्प ऑफ स्प्रिंग. आता होतं कसं बघा मित्रांनो, ज्यावेळेस हे आता इथं काय आहे, हा स्पूल इथं मध्ये टाकलेला म्हणजे पी कडून ए कडे नाही चाललं, पी कडून ए कडे नाही चाललं. आलं. पण ऍक्च्युएटर कडून रिसिव्हर कडे येईल, ऍक्च्युएटर टू रिसिव्हर चाललं, ऍक्च्युएटर टू रिसिव्हर चाललं. हा, तुम्ही पोझिशन मराठी इंग्लिश मध्ये लिहू शकता कन्स्ट्रक्शन वर्किंग विचारलं तर. विथ द स्पूल इज ऍट द राईट पॉइंट लिहायचं काय, ए इज ओपन अँड आर इज ओपन. हा, ऑइल इज फ्लो फ्रॉम ऍक्च्युएटर टू रिसिव्हर. हा, विथ द स्पूल इज ऍट द लेफ्ट साइड, म्हणजे हे थोडं लेफ्टला गेलं, इकडलं मध्येच राहील तरी हे लेफ्टला गेलं, हे ओपन दाखवत, इकडून इकडे फ्लो होईल. समजलं का, इकडून इकडे फ्लो. खूप छान आहे ते, फक्त नीट अभ्यास करणारे पाहिजे. आलंय, हे झालं तुमचं स्पूल टाईप. आलंय, त्याची फिनिशिंग चांगली असती, सिम्पल असतं, युनिफॉर्म असतं. आलंय, कॉस्ट याची पण जास्त जास्त अलग असं. समजलं. आता हे झाले ऍडव्हान्टेज. हा, कुठे युज होतं ते पण सांगितलं. आता डीसी वॉल, क्लासिफिकेशन ऑफ डीसी वॉल अकॉर्डिंग टू द वॉल इलेमेंट्स युज इन कन्स्ट्रक्शन, सीट और पॉपेट वॉल. तेच आता बघितलं आपण. सीट अशा टाईपच्या असते. हा, एक कोन टाईप सीट, नंतर एक सर्क्युलर टाईप सीट, आणि हे कोणचे फ्लॅट प्लेट. हा, हे असं ट्रॅपेझॉइडल प्लेट आहे. लक्षात. नंतर सीट आणि पॉपेट एकच आहे बरं का. आता बघा, स्पूल वॉल टाईप और स्लाइडिंग वॉल, स्पूल वॉल और स्लाइडिंग वॉल टाईप. हा, म्हणजे हे क्लासिफिकेशन आहे डीसी वॉल्स. आले. स्पूल वॉल, सीट वॉल, आताच तुम्ही स्पूल बघितलं, स्पूल वॉल स्लाइडिंग वॉल. आले. डबल डबल सांगायची गरज नाही. पिस्टन असतं, एका स्पूल रॉडला असते दोन पिस्टन, ती इकडे तिकडे हलवले की इनलेट आउटलेट चेंज करतात. हा, म्हणजे कनेक्शन चेंज करतात. स्लाइडिंग स्पूल, इट हॅज अ लिनियर मोशन टू ऑपरेट. हेच स्लाइडिंग पूल आणि स्पूल टाईप सारखंच. नंतर रोटरी स्पूल असं असतं. हा, रोटरी स्पूल मध्ये हे पहा, पी कडून एकडे चाललं, पी कडून एकडे चाललं. हा, इट हॅज अ लॉंगिट्युडल ग्रूव्ह इन द सर्क्युलर डिस्क, ग्रूव्ह असते लॉंगिट्युडल. हा, द रोटरी मुवमेंट ऑफ हेल्प्स टू कनेक्ट द पोर्ट्स ऍज पर द नीड ऑफ द सिस्टीम. म्हणजे पी टू ए कनेक्ट करायचं, पी टू ए कनेक्ट. हा, नंतर ए टू आर कनेक्ट करायचं, ए टू आर कनेक्ट, मुवमेंट ती करतात. अरे फिरून. आलं लक्षात. हे झालं त्यांचं स्पूल मध्ये दोन टाईप झाले, एक लिनियर आणि एक रोटरी. अलग सीट मध्ये तीन टाईप देऊ दिले, सर्क्युलर, ट्रॅपेझॉइडल आणि कोन टाईप. नंतर आता द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ पोर्ट्स. क्लासिफिकेशन 4 मार्क लिहू शकतो. हे पूर्ण डिटेल लिहायचं. 2x2, 3x2, 4x2, 4x3, 5x2, 5x3. याच्यापैकी जेवढे सिलेबसला तेवढ्या बोर्डाला विचारू शकतो कुठलीही एक. हा, तर बघा आता हे 2x2, 4x2, 3x2 हे काय असतं हे सांगतो मित्रांनो. हा, इकडे बघा. आता सगळ्यात पहिले आपण बघू 3x2. याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. 3x2 म्हणजे 3 पोर्ट्स आणि 2 पोझिशन. पोझिशन म्हणजे डबे, पोझिशन म्हणजे स्क्वेअर डबे. आले. आणि पोर्ट्स म्हणजे हे पी ए आर, पी ए आर, इथं पी ए, इथं ए, पी ए, पी टू ए चाललं, त्यावेळेस आर क्लोज. आले. ए टू आर चाललं, त्यावेळेस पी क्लोज. याला म्हणते 3x2. याला कोणची म्हणते 3x2. हे पहा, हा सिम्बॉल, सिम्बॉल, हा सिम्बॉल. हा, इथे कशाने कनेक्टेड आहे, पुश बटन टाईप. त्या ऑपरेशन मेथड्स विचारलेलं आहे 4 मार्काला 4, नुसते डायग्राम काढायचे. हा, तर इथं पुश बटन आहे, पुश बटन. कधी कधी इथं लिव्हर असतात, लिव्हर टाईप, पुश बटन टाईप, मॅन्युअली, आणि अजून एक अलग. हे नाव, हे डायग्राम काढायला मार्क आहे 4. पुश बटन टाईप म्हणजे काय, पुश बटन कशासाठी दिलेलं आहे नीट सांगतो. बघा,
डायरेक्शन कंट्रोल वॉलचं सगळ्यात पहिले फंक्शन सांगतो मित्रांनो. आपण क्लासिफिकेशन बघितलं तर डायरेक्शन कंट्रोल वॉलचं काम काय असतं, डायरेक्शन अल्टर करायचं. म्हणजे तुम्हाला इनलेट बदलायचंय. हा, समज च तुम्हाला बी इनलेट करायचं, बी चं ए इनलेट करायचं, जागा बदलायची, त्यावेळेस डायरेक्शन कंट्रोल वॉल यूज होते. त्यावेळेस काय होती, डायरेक्शन कंट्रोल वॉल वापरते. हा, तर डायरेक्शन कंट्रोल वॉल मध्ये आता काय करायचं आपल्याला, की 3x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल. इथं किती पोर्ट्स आहेत, 3 पोर्ट्स आहे आणि 2 पोझिशन आहे. तर इकडे बघा, तर डायरेक्शन कंट्रोल वॉल मध्ये 3x2 मध्ये 3 पोर्ट्स आणि 2 पोझिशन आहे. याच्या आधी मी काय करतो, तुम्हाला डायरेक्शन कंट्रोल वॉल चांगलं समजण्यासाठी डायरेक्शन कंट्रोल वॉल कुठं बसवते आणि त्याचं हे टाकतो, समजून सांगतो अल्टर कशी करते डायरेक्शन. मित्रांनो, डायरेक्शन कंट्रोल वॉल कशी वापरते. हा, बघा इथं, आता समज इथं सगळ्यात पहिल्या डायग्राम मध्ये ए कडून ऑइल चाललं, मग ते ऑइल काय करायला, बी ला पुश करायला, सॉरी पिस्टनला पुश करायला. मग पुश केल्यामुळे काय होईल, हा जो लोड आहे खाली जाईल, हा लोड कुठे जाईल, खाली जाईल. हा, आता जर मी काय केलं, ऑइल बी कडून पास केलं, हा म्हणजे हे झालं, याच्यासाठी डीसी वॉल वापरतो आपण. ऑइल जर बी कडून पास केलं तर ऑइल इकडून इकडे ह्या पिस्टनला ढकलं, पिस्टनला ढकलल्यामुळे काय होईल, इकडून ऑइल बाहेर येईल, इकडून आतमध्ये जाईल. पहिली गोष्ट, इकडून आतमध्ये जाईल म्हणजे अल्टर केली डायरेक्शन, आणि हा लोड कुठे जाईल, वरी उचलला जाईल, हे वरी उचललं जाईल. आणि टू चेंज द डायरेक्शन ऑफ हायड्रोलिक मोटर, जर मोटरची डायरेक्शन जर चेंज करायची, मोटरची जर डायरेक्शन चेंज करायची, ए टू बी, हे क्लॉकवाईज, हे क्लॉकवाईज. इकडे बघा, इकडून इन आहे, इकडून काय इन, आणि इकडून काय आउट. इकडून इन आहे आणि इकडून आउट आहे, म्हणजे इकडून ऑइल यायलं आणि इकडून बाहेर पडायला. पण जर अँटी क्लॉकवाईज केलं तर इकडून यायलं आणि इकडून बाहेर पडायला. लक्षात. नंतर डीसी वॉल हेल्प्स टू, आता हे या डायग्राम वरून सांगतो मी तुम्हाला. आणि डीसी वॉल कुठे लोकेट करते हे सांगतो. डीसी वॉल लोकेट कुठं करते, ऍक्च्युएटर आणि पंपच्या मध्ये डीसी वॉल लोकेट करते. कुठे लोकेट करते डीसी वॉल, ऍक्च्युएटर आणि पंपच्या मध्ये. डीसी वॉल इज लोकेटेड इन बिटवीन ऍक्च्युएटर आणि पंप. आता इथं होतं कसं, डीसी वॉलचं फंक्शन बघा, हे पहा की ही 4x2 डीसी वॉल आहे, 4 पोझिशन 2, सॉरी 4 पोर्ट्स 2 पोझिशन. हे पहा, इथून काय होईल, पी कडून ए कडे चाललं ऑइल, इकडून ऑइल येईल पंप कडून आणि कुठं चाललं, ऍक्च्युएटर मध्ये चाललं. हा, तुमचं काम होईल, पिस्टन तिकडे चाललं, इथं तुमची काय जी मशीन असेल ती काम करत. नंतर काय व्हायला लागलं, बी कडून वापस ऑइल, बी कडून उरलेलं ऑइल कुठे येईल, रिसिव्हर मध्ये. रिसिव्हर म्हणजे रिझर्वायर मध्ये येईल. कशात येतं, रिझर्वायर पण म्हणू शकता. हा, हे झालं. मग आता काय केलं, खटखट हे लिव्हर जे फिरवलं, हे लिव्हर जर टाकलं, लिव्हर टाकलं तर काय केलं, याला इकडे घेतलं, लिव्हर किंवा पुश बटन टाकलं, हा याला इकडे घेतलं, तर मग काय होईल, पंप कडून जे ऑइल आहे ते पहिले बी कडून जाईल. बघा, तुम्हाला मीटर इन मीटर आउट सर्किटला असंच आहे बरं. ते सर्किट डायग्राम जे आहे सगळ्या त्या वॉल्सवर डिपेंड आहे. हे पहा, इकडून ऑइल जाईल, बी कडून जाईल आणि ए कडून वापस येईल. म्हणजे आपण खटका बदलला, ह्यालाच मध्ये डायरेक्शन कंट्रोल वॉल. जर तुम्हाला दिशा बदलायची, हा म्हणजे तुम्ही पहिले ए कडून ऑइल पाठवत होते, आता बी कडून पाठवायला. अलग, ए कडून बी कडून रिटर्न येत होतं, आता ए कडून रिटर्न येईल. दॅट इज द फंक्शन ऑफ डायरेक्शन. इट इज लोकेटेड इन बिटवीन द पंप अँड ऍक्च्युएटर. इट इज लोकेटेड बिटवीन पंप अँड ऍक्च्युएटर. आता बघा नेक्स्ट. हा, तर पहिले आपल्याला 3x2 डीसी वॉल पाहिजे. 3x2 डीसी वॉल पाहिजे, हे लक्ष द्या. 3x2 डीसी वॉल, 3x2 मध्ये काय असतं, 3 पोर्ट असतात आणि 2 पोझिशन असतात. पोझिशन म्हणजे, पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, बॉक्स. पोझिशन म्हणजे स्क्वेअर बॉक्स, पोझिशन म्हणजे स्क्वेअर बॉक्स, आणि पोर्ट्स म्हणजे हे PAR. तर P2A ऑइल चाललं, P2A आले, इथं रिझर्वायर बंद. मग काय होईल, ए कडून रिझर्वायर कडे येईल आणि पंप बंद. आता हे कसं एक्सप्लेन करायचं, इकडे बघा. आता
हे सिम्बॉल जर म्हणलं, जर तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्किंग एक्सप्लेन करा म्हणलं तर ही डायग्राम काढणं अपेक्षित. सिम्बॉल पण काढायचं. हा सिम्बॉल. आता हे पहा, इथं स्प्रिंग आहे, हे पुश बटन टाईप आहे. पुश बटन ऑपरेटेड 3x2 डीसी वॉल. आता इथं होतं कसं, हे पहा, पंप कडून ऍक्च्युएटर कडे ऑइल चाललं, त्यावेळेस रिसिव्हर मध्ये हा 2 बॉक्स आहेत म्हणून 2 पोझिशन आले आणि 3 पोर्ट्स आहेत, 3 ओपनिंग आहे म्हणून 3 पोर्ट्स. आता बघा, पंप करून ऍक्च्युएटर कडे चाललं रिसिव्हर मध्ये, ऍक्च्युएटर करून रिसिव्हर कडे येलं पंप मध्ये आले. आता बघा याचं कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. आता होतं कसं, पहिल्या पोझिशन मध्ये काय लिहायचं, इन दिस पोझिशन द पोर्ट पी अँड पोर्ट ए इज गेट कनेक्टेड, आर पोर्ट इज क्लोज, जे आता सांगितलं ते. पी आणि ए कनेक्टेड असते. पहा, इथून इथं स्पूल एक इथं ठेवला, इथं एक ठेवला, इकडून इकडे ऑइल चाललं. अलग नंतर नंतर काय, इट विल सप्लाय द ऑइल टू द ऍक्च्युएटर व्हाईल फ्लो टू द टँक पोर्ट इज ब्लॉक्ड. इथं टँक फ्लो पोर्ट काय केलेली, ब्लॉक केले. टँक म्हणा, रिझर्वायर म्हणा, काही पण म्हणा, ही पोर्ट ब्लॉक केलेली पहिल्या पोझिशन मध्ये. दुसऱ्या पोझिशन मध्ये पहा, आता पंप ब्लॉक केला आणि ऍक्च्युएटर मधून रिझर्वायर कडे चाललं. आलं. हा सेकंड पोझिशन. हेच लिहायचं वर्किंग मध्ये. कन्स्ट्रक्शन मध्ये काही नाही, स्लायडिंग पूल, स्पूल रॉड बस आणि पोर्ट्स एवढं लिहायचं. वेन द स्पूल इज शिफ्टेड इट विल ब्लॉक द पोर्ट पी of the pump to stop the supply of pressurized oil to the system. The port A and port R is get connected so that oil will drain to the reservoir. म्हणजे इकडून येतं आणि इकडून रिजेक्ट. समजा हे 3/2 हे विचारू शकते 100. तर सगळं लिहिणं अपेक्षित. ऍप्लिकेशन काय, इट इज युजर टू ऍक्च्युएट सिंगल ऍक्टिंग सिलेंडर. हे तुम्हाला पुढे कामाला येईल बघा. सिंगल ऍक्टिंग सिलेंडर, युनिडायरेक्शनल हायड्रोलिक मोटर आणि पायलट कंट्रोल वर नाही इथं वापर. आता बघा पुढचं बघा, 4x2 डीसी वॉल. 4x2 डीसी वॉल. एक 5 मिनिट. 4x2 डीसी वॉल लक्षात द्या रे. 4x2 या दोन्ही पैकी एक येईल टेस्टला, ही येऊ शकते जास्त करून. 4x2 म्हणजे 4 पोर्ट्स आहे आणि 2 पोझिशन आहे. किती पोर्ट्स आहे इथं, 4 पोर्ट्स आणि 2 पोझिशन. म्हणजे 2 बॉक्स बघा, असं डोक्यात आलं पाहिजे आपल्या. 4 पोर्ट म्हणजे 2 बॉक्स काढायचे, ए P2 ए आणि P2 आर. हे झालं 4 पोर्ट. आले 4 पोर्ट आणि 2 पोझिशन. मग अल्टर करायचं. अल्टर करायचं. इथं पुश बटनचा टाईपच आहे बघा. आता इथं स्पूल टाईप याच्यात 2 आहेत. एक स्पूल टाईप आहे आणि एक सीट टाईप आहे. तर स्पूल टाईपच एक्सप्लेन करा, सोपं आहे. स्पूल टाईप मध्ये काय होतं, इकडे बघा. स्पूल टाईप मध्ये काय होतं, पंप कडून पहिले ऍक्च्युएटर कडे जातो, त्यावेळेस पी कडून बरोबर ते स्पूल बरोबर दाखवू लागतं बरं 2 पोझिशन वर. बघा इथं स्पूल हा इथं आहे, बरोबर पी आणि ए चालू आहे. हा स्पूल इथं आहे मध्ये, पी आणि आर चालू आहे. दुसऱ्या कंडिशनला काय आहे, आता अल्टर करायचं. इथं डोकं लावावं लागणार आहे. इकडे बघा, तुम्हाला काय करायचंय आता, P2B पाठवायचं. आता काय करायचंय बघा, P2B पाठवायचंय म्हणजे हे पिस्टन बरोबर हलवावं लागेल. हे अजून याला इकडे घ्यावं लागेल. पहिले कुठं होतं, राईटला होतं. आता अजून लेफ्टला, ते इंग्लिश मध्ये लिहायचं. आलं ते दाखवतो. पी कडून ऑइल चाललं आणि ए कडून. आता बघा इथं काय माहिती का, पायलट ऑपरेटेड आहे. इसको बोलते पायलट. पायलट म्हणजे असं बाजूने गेलो आपण. अरे तरी पण तुम्ही असंच लिहून टाका. हे बघा इकडून असं आणि असं झालं, अरे ते जमतच नाही तसं डायरेक्ट. आलं लक्षात. तर इकडे बघा, आता काय पोझिशन वन एवढंच लिहायचं. कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला लिहिता येतं, कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिता येतं ना. इकडे बघा काय बघा, इन दिस पोझिशन द डीसी वॉल द स्पूल इज प्लेस
such that the pump port P get connected to port A of actuator and port B actuator is connected to the reservoir port R and drain out oil. ऑइल फेकून देतो, आपलं ऑइल टाकून देतो. नंतर दुसऱ्या पोझिशन मध्ये काय म्हणजे P2A जातं, B2A वापस येतं आणि ऑइल ड्रेन आउट होतं, म्हणजे काढून टाकतो. पोझिशन 2 मध्ये P2B जातं, P2B जातं आणि A to R वापस येतं. In this position the spool is shifted with the help of push button and spring. Now the port P is get connected to port B of the actuator and port A of the actuator is connected to the reservoir port R to drain out the oil. Understand? लक्षात हे झालं 4/2. हा थोडं बस झालं, समजलं. धन्यवाद. पुढचं उद्याच्या लेक्चरला घेऊ.